हम तुम्हारे साथ हैं। ईएम हटाओ, लोकतंत्र बचाओ, ईएम हटाओ, लोकतंत्र बचाओ, ईएम हटाओ, लोकतंत्र बचाओ, ईएम हटाओ। लोकतंत्र बचाओ। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय शिवराय. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 16 तारखेपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आमरण उपोषण यूएम हटाव लोकतंत्र बचाव या मागणीसाठी सुरू केलेलं आहे. देशातील या इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जी परिस्थिती झालेली आहे त्याच्या माध्यमातून लोकशाही जिवंत राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी आम्ही हे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हे एक आंदोलन छेडलेलं आहे. तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझं आव्हान आहे, या आंदोलनासाठी तुम्ही जेवढा आतापर्यंत सहकार्य केले तसाच प्रतिसाद पुढे द्यावा. आजच तहसीलदार साहेब यांनी येऊन भेट घेऊन आपलं म्हणणे निवडणूक आयोगाला कळवलंय अशी माहिती दिलेली आहे. बीडीओ साहेब होते कळंब जिल्हा धाराशिव येथील. तुम्ही सर्वजणांनी या आंदोलनाला असाच पाठिंबा देऊन सहकार्य करावं एवढीच विनंती. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. आत्ताच तहसीलदार महोदय कळंब येथील आपले उपोषणकर्ते बाळराजे दादा यांना भेटायला आले होते आणि त्यांनी विनवणी केली तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून की तुम्ही उपोषण सोडा. त्या मुद्द्यावर दादाची जी मागणी आहे त्या मागणीची दखल घेत त्यांनी वरिष्ठांकडे संबंधित मागणीचा डाटा निवडणूक आयोगाला पोहोचला खरं, पण कुठलंही आश्वासन निवडणूक आयोगाकडून म्हणून बाळराजे दादा सोबत समोर आलेलं नाहीये. आणि आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांची तब्येत, त्यांची शुगर जास्त आहे, तब्येत बिघडत आहे आणि लवकरात लवकर निवडणूक आयोगाने विचारलेल्या ज्या 8 प्रश्नाची उत्तरं लेखी स्वरूपामध्ये आमच्या हातात आल्याशिवाय दादा म्हणले आम्ही उठणार नाहीत. पण भविष्यात जर या 2 दिवसात तात्काळ निवडणूक आयोगाने या विषयाची दखल जर घेतली नाही तर महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवणार आहे, मराठवाड्यात जी परिस्थिती उद्भवणार आहे त्याला सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन आणि निवडणूक असेल इतकाच आम्ही गर्भित इशारा देऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.